शिवशक्ती प्रार्थना। आज मी तुम्हाला सांगणार की बघा, आमची किटी पार्टी पण असते आणि बर्थडे वगैरे असतो, तो आम्ही अशा मैत्रिणी सेलिब्रेशन करत असतो। म्हणजे आम्ही एकूण 16-17 जणी आहेत। बघा, घरातलं कामं करून करून खूप वैतागलेलो असतो। मग महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी चिठ्ठ्या टाकून आम्ही अशा पद्धतीने बर्थडे वगैरे असू द्या किंवा किटी पार्टी असू द्या, अशी साजरी करत असतो। तर सगळ्या मैत्रिणी म्हणजे अशा एकत्र येतात आणि आमची म्हणजे असं केक वगैरे आणायचा किंवा एखाद्याचं ज्या ठिकाणचे असलेत त्या ठिकाणहून म्हणजे असं काहीतरी सेलिब्रेशन म्हणून म्हणजे काहीतरी वेगळं करायचं। त्या ज्या गावातली असेल, शहरातली असेल, त्या ठिकाणी जे फेमस असेल ते खायला आपल्यासाठी करायचं। अशा पद्धतीने आम्ही असं बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करतो, एन्जॉय करतो। कारण की बघा, आपलं आयुष्य किती आहे हे कोणाला माहीत नाही, म्हणून खाऊन पिऊन खूप सुखाने आपण असं सेलिब्रेशन करू शकतो आपल्या मैत्रिणींसोबत। त्याच पद्धतीने आम्ही करत असतो। तर आमच्यात अशी एक सुगरण आहे, म्हणजे ती जिथं जाऊ द्या तिथे ती स्वयंपाक करत असते, छान छान भाज्या पण करू लागते आणि कामं पण करत असते। ती जी मगाशी मी तुम्हाला दाखवली ती आमची सुगरण आहे, खूप छान स्वयंपाक पण करते, साताऱ्याकडची आहे। आणि बाकीच्या साताऱ्याचे आहेत, सोलापूरचे आहेत, नांदेडचे आहेत, परत इथले आहेत, शेगावच्या आहेत, भरपूर म्हणजे प्रत्येक ठिकाणची मैत्रीण आमची आहे। तर अशा पद्धतीने आम्ही काय करतो, सेलिब्रेशन करतो, प्रत्येकाच्या घरी जातो आणि स्वयंपाक वगैरे करू लागतो आणि मग असं पुऱ्या वगैरे जे काही असेल ते करू लागतो। चुलीवरचं म्हणा किंवा साधं म्हणा, जे असेल ते मदत पण करायची, खायचं पण आणि एन्जॉय तर भरपूर प्रमाणात करत असतो, रील करत असतो। म्हणजे आता बड्डे जर असला तर प्रत्येकाने कॉन्टिटेशन करायचं की किती पैसे कोणाला द्यायचे असं, आणि त्या पद्धतीने केक वगैरे आणायचा आणि रील करण्यासाठी तर सगळे सज्ज असतात। माझ्या मैत्रिणी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने असं रील करत असतो, ज्याला जे येत असेल ते। आता ही जी आहे ती एक अतिशय फेमस आहे, म्हणजे हिला रील करणं खूप आवडतं आणि आयडिया पण खूप छान छान देत असते आणि डान्स अतिशय उत्तम करत असते। आता तुम्ही बघितलंच असणार। तर अशा पद्धतीने आम्ही आमचा बड्डे सेलिब्रेशन किंवा किटी पार्टी साजरी करत असतो। तर बघा, प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला थोडासा विसावा नको का? आता आईकडे जाणं तर काही सारखं सारखं शक्य नाही, म्हणून मैत्रिणींकडे जाऊन आपलं मन मोकळं करायचं, बोलायचं, गप्पा मारायच्या। आणि अशा काही वस्तू असतात ज्या आम्ही प्रत्येकजण 10-10 अशा वस्तू आणत असतो आणि ते उधळतो आणि एक जणीने असं घेऊन टाकायचं, म्हणजे खूप मजा येते। बघा, असे सण खूप अनमोल असतात आणि खूप दिवसांनी म्हणजे असे येत असतात। काय सांगता येतं कोणाचं काय होतं, त्यामुळे जेवढे दिवस आहेत ते आनंदाने सुखाने आम्ही साजरे करत असतो। सगळ्याच मैत्रिणी आम्ही एकच एजच्या आहेत, थोडे लहान मोठे अशा आहेत, मुली पण आहेत, त्यांच्या मुली आहे, म्हणजे छोटे छोटे मुलंसुद्धा आहेत आणि वेगवेगळे अशा पद्धती आम्ही साजरे करत असतो।